परब साहेब, एस टी संदर्भात 2000 कोटीचं कर्ज घेऊन आपले सगळे एस टी डेपो आहेत ते गहाण ठेवले आहेत अशी एक माहिती येत आहे. काय यामध्ये तथ्य आहे आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जे एस टीचं उत्पन्न बुडालं आहे आणि गेले जवळजवळ 7 ते 8 महिने एस टी प्रचंड तोट्यात आहे आणि एस टी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहिनी आहे. त्याच्यामुळे शेवटचा माणूस गावाकडे जर पोचवायचा असेल किंवा त्याला तिथून यायचं असेल शहराकडे, तर एस टी हेच त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं माध्यम म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे एस टी सुरू ठेवणं हे सरकारचं अतिशय आद्य कर्तव्य आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही महिन्यापासून एस टी कामगारांचे पगार देखील झालेले नाहीत. राज्य सरकाराची परिस्थिती देखील तशी बेताचीच आहे, कारण आपण बघताय की उत्पन्न वाढत नाही आहे, तर उत्पन्न अजूनही घटतंच आहे. त्यामुळे एस टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार, एस टीसाठी आवश्यक असलेलं जो काय खर्च आहे, मग तो इंधनाचा असेल, टायरचा असेल, एस टी चालू ठेवण्यासाठी जो काय किमान खर्च लागतो, हा चालू ठेवण्यासाठीचा खर्च, यासाठी मी राज्य शासनाकडे जवळजवळ 3600 कोटीचा प्रस्ताव दिलेला आहे आणि ह्या 3600 कोटीच्या प्रस्तावामध्ये मी राज्य शासनाला विनंती केलेली आहे की आपण आम्हाला जर पैसे दिले तर याच्यामधनं एस टी सुरू ठेवायला मदत होईल. पण त्याचबरोबर राज्य शासनाची एकंदर परिस्थिती बघता केवळ राज्य शासनावरती मला अवलंबून राहता येणार नाही आणि म्हणून बाहेरून कुठे आम्हाला पैसे मिळत आहेत का, आम्ही आत्ता पैसे उभे करू शकतो का, कारण बऱ्याचशा खात्यांमध्ये स्वतः पैसे उभं करून आपलं खातं चालवावं अशा प्रकारचा एक विचार सरकारचा चालू आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं जर आमच्या खात्याची जी काय आज ताकद आहे, या ताकदीच्या जोरावरती मला पैसे मार्केटमधनं उभे करून हे जे आत्ता तातडीचे जे प्रश्न आहेत, कारण आता दिवाळी तोंडावर आहे, प्रवासी संख्या दिवाळीत वाढते, अशा लोकांना सर्व्हिस देण्यासाठी कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या घरात त्यांचं वेतन गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा एकंदर अनुभव घेऊन आमचे चारी बाजूने प्रयत्न चालू आहेत की वेतन देणं हा आमच्यासाठी प्राथमिकता आहे, त्याच्यासाठी आमचं पैसे आणणं ही जबाबदारी आहे आणि म्हणून एस टीला राज्य शासनाकडे पैसे मागताना बाहेरनं कुठून पैसे उपलब्ध होत आहेत का याची देखील चाचपणी चालू आहे. परब साहेब, आतापर्यंत कर्मचाऱ्यांचे किती पगार शिल्लक आहेत देणं, ही रक्कम किती आहे आणि किती पैसे साधारण आज 3 महिन्याचे पगार एस टी कर्मचाऱ्यांचे थकलेले आहेत. माझा पगार साधारण एस टी कर्मचाऱ्यांचा हा 292 कोटी रुपये प्रत्येक महिन्याचा आहे, म्हणजे साधारण 900 कोटी रुपये मला पगारासाठी एस टी कर्मचाऱ्यांना द्यायचे. याच्यातले मी तात्काळ किती देऊ शकतो, कसे देऊ शकतो, या सगळ्यावरती चर्चा चालू आहे. परंतु पगाराची रक्कम देखील छोटी नाही, ती मोठी आहे आणि ती देणं ही गरजेचं देखील आहे. आणि आता तोटा किती आहे, जो लॉकडाऊनमध्ये एकूण जो परिणाम आहे तो तोटा किती आहे? पूर्वीचा आणि आताचा एकूण संचित तोटा हा जवळपास 5,500 कोटीचा आता तोटा एस टी महामंडळाला आहे. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना जवळपास 1700 कोटींचं हे कर्ज होतं, त्याच्यानंतर हा 5,500 कोटींवर आकडा गेलेला आहे. तर ही जी म्हणजे तुम्ही तर आता 1 वर्ष झालेला आहात मंत्री झालेला, त्यामध्ये कोरोना देखील आलेला आहे, पण आधीचं जर कार्यकाल बघितलं तर ही जी वाढते आकडे आहेत त्याबद्दल कसं काय विश्लेषण करा? नाही, 2-3 गोष्टी याच्यामध्ये आहेत की संचित तोटा ज्या वेळेला होतो त्यावेळेला जो उत्पन्नाची साधनं वाढली नाहीत किंवा सोर्सेस वाढले नाही तर संचित तोटा हा वाढत जातो. मागच्या कार्यकालामध्ये जो संचित तोटा होता त्यामध्ये ह्या वर्षीचा सगळ्यात जास्त कोरोनाचं जे उत्पन्न आहे, जे आमचं दररोजचं 22 कोटी रुपये उत्पन्न होतं, हे 22 कोटी रुपयामधले देखील काही महिने आम्हाला काहीच पैसे आलेले नाही आहेत. आजही आम्ही आत्ताचे कुठे आम्ही 5 ते 6 कोटीपर्यंत पोचलेलो आहोत. लोकांची अजूनही एस टीतनं प्रवास करायची मानसिक स्थिती नाही, त्यामुळेच ग्राहक हाच आमचा देव आहे. तो जर एस टीत बसला तर पैसे येणार आहेत आणि त्या एस टी जोपर्यंत पूर्ण क्षमतेने धावत नाहीत तोपर्यंत हा तोटा वाढतच जाणार आहे. साहेब, त्याचबरोबर आपण जे तारण ठेवून कर्ज घेणार आहोत तर त्या संदर्भात काही झालेलं आहे का, जागा डेपो वगैरे? असं
तारणाची परिस्थिती नसते. कुठल्याही बँकांकडे किंवा कोणाकडेही गेलं तरी तारण हे ठेवावंच लागतं. तारण ठेवणं म्हणजे सगळी प्रॉपर्टी त्यांना हँडओव्हर करणं किंवा सगळ्या बसेस त्यांना हँडओव्हर करणं नसतं. त्याचं एक व्हॅल्युएशन असतं. त्या व्हॅल्युएशनला एक साधारण प्रपोर्शनेट त्याच्या माध्यमातून आम्हाला कर्ज मिळत असतं. याच्यात आम्ही गहाण एखादी वस्तू ठेवतो म्हणजे काही ती त्यांच्या ताब्यात देत नाही. आम्ही जी काही देतो ही आमची कर्ज उचलण्याची क्षमता, कर्ज फेडण्याची क्षमता हे बघून आम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट अशी गहाण ठेवून किंवा तारण ठेवून किंवा विकून आम्ही हे पैसे उभे करत नाही आहोत. हे पैसे आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये एस.टी. रुळावर येईपर्यंत जी काय आमची प्राथमिक गरज आहे, जे होणं अतिशय गरजेचं आहे, जसं कर्मचाऱ्यांचे पगार, इंधनाचे पैसे, टायर्स किंवा सुटे भाग, या सगळ्या गोष्टींसाठी जो काय तात्पुरता निधी लागणार आहे तो या माध्यमातून आम्ही उभा करायचा प्रयत्न करतो. पण तारण काही ठेवलं जाणार नाही असं तुमचं म्हणणं? नाही, तारण ठेवल्याशिवाय तुम्हाला कुठलंही कर्ज मिळत नाही. परंतु आपण जे नेहमीचं तारण म्हणतो की जशा पद्धतीने आपण फ्लॅट गहाण ठेवतो किंवा आपलं सोनं गहाण ठेवतो, तशा पद्धतीची ही पद्धत नसते. हे सरकार आहे, त्याच्यामुळे इकडे काय फिजिकली कोण पोझिशन घेत नाही. हे जी तात्पुरते जी काही व्यवहार असतात हे तात्पुरते असतात. ते जसं जसं त्यांना आम्हाला गॅरंटी द्यावी लागते की तुमचे आम्ही पैसे घेतलेले आहेत, तर ते पैसे आम्ही अशा पद्धतीने रिकवर देऊ, तर ते देण्याची एक सिस्टीम असते. तर ती जी काही कायदेशीर बाबी त्याच्यातल्या सगळ्या तपासून कुठली गोष्ट आमच्या हातातून जाणार नाही याची काळजी घेऊनच आम्ही हे कर्ज घेऊ. परत एकंदरीत एस.टी. महामंडळ जर बघितलं तर सुरुवातीपासूनच नेहमी हे वादाच्या भोवऱ्यात, कधी तोट्यामध्ये, याच्यावर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी आपण काय नाही, याच्यावरती आम्ही एक मास्टर प्लॅन बनवला होता, रोडमॅप बनवला होता. परंतु दुर्दैवाने या करोना आल्यामुळे ते सगळं थांबलं. एस.टीमध्ये जी काही पोटेन्शियल्स आहेत त्याच्यामध्ये प्रवासी वाहतुकीबरोबर एक माल वाहतूक हा एक विषय आहे. कारण आमच्याकडे जवळजवळ 3,000 गाड्या आत्ता अशा आहेत की ज्या प्रवासी वाहतुकीसाठी नाही, त्यांचं आयुष्य संपलेलं आहे, परंतु माल वाहतुकीसाठी त्यांचं आयुष्य आहे किंवा त्यांचं लाईफ आहे. तर अशा गाड्या माल वाहतुकीसाठी वापरून, जसं आता यावेळेला आम्ही चांगला बिझनेस केला आंब्याचा, आम्ही यावेळेला बिझनेस करतो आहे कुरिअरचा, तर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ज्या गाड्या ज्यांची आमच्याकडे आयुष्य बाकी आहेत याच्यामधनं माल वाहतूक करून फक्त शासनाचा जरी आम्ही बिझनेस केला तरी एक मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू हे एस.टीला होईल. त्याचबरोबर आमचे स्वतः टायर रिमोल्ड करण्याची आमची कंपनी आहे. आम्ही आत्ता फक्त एस.टीचंच काम करतो आहे. आमचं म्हणणं, आता मी त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करून आत्ता या पुढच्या आठवड्यात बैठक आहे की बाहेरची देखील कामं घेतली पाहिजेत. त्याचबरोबर बॉडी बिल्डिंग, एखादी बॉडी बांधणं ही देखील एस.टी स्वतः करते स्वतःच्या गाड्यांसाठी. परंतु आमची क्षमता आहे की आम्ही बाहेरच्या गाड्या देखील बांधू शकतो. तर या बाहेरच्या गाड्या देखील आम्ही बांधण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे वेगवेगळे मार्ग जे उत्पन्नाचे वाढवायचे आहेत हे सगळे उत्पन्नाचे मार्ग आम्ही चोखाळतो आहे की जेणेकरून एस.टीला हा जो काय संचित तोटा झाला आहे याच्यातनं नवीन मार्ग निघेल. साहेब, काही राजकीय प्रश्न आहेत. राज्यपाल नामनिर्देशित जागा आहेत विधान परिषदेवर. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरावही मंजूर झाला आहे, पण अत्यंत गोपनीयता किंवा नावं गुलदस्त्यात ठेवली जाते. इतकी सिक्रेसी किंवा इतकी गोपनीयता का बाळगली जाते? याच्यामध्ये सदस्यांची नावं हे प्रत्येक पक्षाचे पक्ष नेतृत्व ठरवत असतं. जसं शिवसेनेची नावं आहेत हे शिवसेनेचे पक्षप्रमुख ठरवणार, राष्ट्रवादीची नावं आहेत ते राष्ट्रवादीचे प्रमुख नेते ठरवतील, आणखीन काँग्रेसची असेल ती काँग्रेसचा हायकमांड ठरवेल, आणि अशी सगळी यादी एकत्र करून ती मुख्यमंत्री राज्यपाल कार्यालयाला पाठवतात. ही पद्धत आहे. मला असं वाटतं की ही काही दररोज चव्हाट्यावर बसून चर्चा करायची नावं तर नाही आहेत. ही नावं प्रत्येक पक्षाचे प्रमुख ठरवतील आणि ते राज्यपालांच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यपालांकडे जाईल. पण साहेब, असं सांगितलं जात आहे की महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा जो संघर्ष आहे त्यामुळे राज्यपाल कदाचित नावांना स्थगिती देऊ शकतात जर ती निकषामध्ये बसत नसतील तर, किंवा वेळ घेऊ शकतात. या सगळ्या एकूण परिस्थितीमुळे काळजीपूर्वक पावलं टाकली जातात. नाही, काळजीपूर्वक तर नक्कीच प्रत्येक गोष्ट करावी लागते. राज्य शासन प्रत्येक गोष्ट
ही काळजीपूर्वकच करते. त्याच्यामुळे या बाबतीत देखील काळजी प्रत्येक गोष्टीत ज्या वेळेला कायद्याचा प्रश्न येतो किंवा एखाद्या पत्रव्यवहाराचा प्रश्न असतो तर तो काळजीपूर्वकच व्हायला पाहिजे. राहिला प्रश्न स्थगिती देणं किंवा स्थगिती न देणं हा कोणाच्या अखत्यारीतला विषयच नाही आहे. नियम अतिशय सुस्पष्ट आहे. कॅबिनेटने ठराव केलेला आहे. कॅबिनेट मुख्यमंत्र्यांच्या लेटरहेडवरती जी विहित नमुन्यात नावं जातील त्याला स्थगिती देण्याचा अधिकार किंवा आहे मला असं वाटत नाही कोणाचा. त्याच्यामुळे जी नावं अंतिम झालेली आहेत चर्चेंती ती राज्यपालांकडे जातील आणि मला असं वाटतं की राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील त्याच्या बाबतीमध्ये. परब साहेब, एक मुद्दा असा आहे की ही नावं जेव्हा चर्चेत चालू असल्यामुळे काही अभिनेत्रींची नावं समोर येत आहेत, चर्चेत येत आहेत. मुद्दा असा आहे की शिवसैनिकांमध्ये ही नावं आल्यानंतर एक नाराजीचं वातावरण आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून ह्या संधीची वाट पाहत. तुम्हाला नावं कोणा थेट असं म्हटलं तुम्ही जातं नावं की सांगितली. उर्मिला मातोंडकर यांचं नाव चर्चेत आहे असं म्हटलं जाते की त्यांना नाही, ही नावं आपल्याकडे चर्चेत आहेत. आम्हाला या बाबतीत कुठलीही शिवसैनिकाने याची कल्पना नाही आणि कोणीही निर्णय घेताना पक्षाचा प्रमुख हा सगळ्या गोष्टींचे सारासार विचार करून निर्णय घेतला जातो. त्याचं कारण असं आहे की ही जर कॅटेगरीमधली नावं द्यायची असतील तर त्या कॅटेगरीमध्ये बसणारे कार्यकर्ते कोण आहेत किंवा त्या कॅटेगरीमध्ये बसणारे लोक कोण आहेत हे कसे बसवायचे याचा निर्णय हे पक्षप्रमुखच घेत असतात प्रत्येक पक्षाचे. आणि त्यामुळे शिवसैनिक किंवा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता किंवा पक्षाचा कार्यकर्ता ह्याचा हा विषय नाही. हा विषय पक्ष नेतृत्वांचा आहे की त्यांना कॅटेगरीमध्ये बसवायचे. कॅटेगरी कशी बसवायची त्याचे निकष काय लावायचे हे पक्षाचे प्रमुख ठरवत असतात. त्याच्यामुळे कोणाला बसवायचं कसं बसवायचं हा पक्षाचा अधिकार आहे आणि ते पक्षाचे प्रमुखच वापरत असतात. शिवसैनिकांना न्याय मिळेल म्हणजे शिवसेनेचा जो हाडामासाचा नाही, न्याय याचा अर्थ मला कळत नाही अजून की अशा परिस्थितीत न्याय हा विषय मला अजून कळलेला नाही. पक्षाच्या प्रमुखांना सगळ्या कार्यकर्त्यांना ओळखतात. जो कॅटेगरीमध्ये बसतोय असं पक्षप्रमुखांना वाटतं त्याला पक्षप्रमुख बसवतील. त्याच्यामध्ये ही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नाही साहेब, तुम्ही असं म्हणालात की मंत्रिमंडळाने ठराव केल्यानंतर तो मंजूर होतोच, स्थगिती वगैरे. पण अलीकडचाच जर आपण अनुभव बघितला तर ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदासाठी म्हणजे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाण्यासंदर्भातला जो एक ठराव राज्यपालांकडे पाठवला होता त्यावर राज्यपालांनी बराच वेळ घेतला होता आणि मग त्यानंतर निवडणुकीचा पर्याय पुढे आला. त्यामुळे यंदा ही जी निवड आहे 12 जागांची त्यातही असाच ब्रेक किंवा असा काही कालावधी जास्त कालावधी जाणं असे काही मुद्दे आहेत का आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अत्यंत सावधपणे चाललेले आहे. या बाबतीत अतिशय स्पष्ट आहे. याच्यातल्या तरतुदी मी वाचलेल्या आहेत. ज्या वेळेला कॅबिनेटकडनं अशा प्रस्ताव जाईल त्यांच्याकडनं त्यावेळेला ते काय करतात हे बघूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत, या सगळ्या आत्ता हवेतल्या गोष्टी आहेत. आम्ही वेळेला प्रस्ताव कॅबिनेटचा पाठवू त्यानंतर काय होतं ह्याला फार महत्त्व आहे आणि ते जे होईल त्याच्यानंतर मग बोलणं जास्त उचित राहील. भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेला आहे की 1200 कोटीचा घोटाळा झालेला आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा थेट हस्तक्षेप आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. नाही, किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना किती भाजपवाले तरी सिरियसली घेतात हे बघणं गरजेचं आहे. किरीट सोमय्यांना सकाळी उठल्यावरती एकच काम आहे, उठायचं, आरोप करायचे, बेछूट आरोप करायचे. त्यांची ही कार्याची पद्धती आहे. उठायचं, काही बडबडायचं, सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग लोक उत्तर देत बसतील. माध्यमाला चर्चेला विषय मिळतो. त्याच्यामुळे कधी कधी असं मला असं वाटतं की माध्यमच तर त्याचा पगार नाही देत आहेत ना. तर किरीट सोमय्याला भारतीय जनता पक्ष देखील किती सिरियसली घेत आहे हे बघावं लागेल. साहेब, एक राज्यपालांच्या अनुषंगानेच प्रश्न होता किंवा विषय आहे की काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. विजेचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न असे काही मुद्दे या भेटीमध्ये त्यांनी मांडले. राज्यपालांनी त्यांना असं सुचवलेलं आहे की तुम्ही शरद पवारांशी संपर्क साधा किंवा त्यांच्याशी संवाद साधा, कारण शरद पवार हेच महाविकास आघाडी सरकारमध्ये बरेचसे निर्णय, बहुतांश निर्णय घेतात, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोला.
असं त्यांना सुचवलं. आणि आज त्यांचं बोलणं पण झालं फोनवर. आणि आज शरद पवार पवार साहेबांनी आणि राज राज ठाकरे यांच्या यांच्यामध्ये दूरध्वनीवर बोलणं केलं. याच्या बाबतीतली मला बिलकुल कल्पना नाही. राज्यपालांचं राज ठाकरे यांशी काय बोलणं झालं, किंबहुना राज ठाकरे यांचं शरद पवार साहेबांशी काय बोलणं झालं याच्या बाबतीतली माहिती मला नाही. त्यामुळे त्याच्यावरती मी काही बोलणं उचित ठरणार नाही. त्याचबरोबर रेल्वेला आपण प्रस्ताव दिलेला आहे की सर्वसामान्य सर्वांसाठी रेल्वे सुरू करण्यात यावी, परंतु भाजपकडून त्याकडचं राजकारण केलं जातं का? कारण अनिल देशमुख पण बोलले की भाजपनं रेल्वेच्या बाबतीत राजकारण करू नये, लवकरात लवकर रेल्वे हा सुरू. भाजपने कशाच बाबतीत राजकारण करू नये. त्यांनी सध्या हा करोनाचा काळ आहे, लोकांना मदत करणं गरजेचं आहे. अतिवृष्टी झालेली आहे, अशा सगळ्या संकटाप्रसंगी सगळ्यांनी एकमेकाला मदत करणं गरजेचं आहे. आणि आता लोकांना रेल्वेने प्रवास करता यावा यासाठी राज्य सरकारने पत्र देखील दिलेलं आहे. आम्ही देखील त्याची वाट बघतोय की त्याच्यावरती केंद्र सरकारकडनं किंवा रेल्वेकडनं काय उत्तर येते. मुंबईत बेस्टच्या मदतीला पाठवलेल्या सांगली जिल्ह्यातील 109 एस.टी. कर्मचाऱ्यांना कोरोना झालं होतं आणि त्यामुळे एकंदरीत कर्मचाऱ्यांमध्ये थोडंसं खळबळ माजली होती. त्या संदर्भात मी या संदर्भातली अतिशय व्यवस्थित माहिती घेतली. एका गटाला एक जे सांगली कडनं आलेल्या लोकांना करोनाची प्रादुर्भाव झाला अशी बातमी ज्यावेळेला मिळाली त्यावेळेला मला ही सगळी माहिती घेतली. याच्यातल्या कोणालाही फार लक्षणं नाही आहेत. एक 6-7 जणांना सोडलं तर कोणालाही लक्षणं नाही आहेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना त्यांच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेलं आहे आणि माझं त्याच्यावरती अतिशय बारीक लक्ष आहे. मुंबई महापालिकेशी एक निगडीत प्रश्न आहे किंवा हे तुमच्या ताब्यात महापालिका आहे शिवसेनेकडे, त्यामुळे की सध्या मास्क न वापरणाऱ्यांविरोधात जो दंड आकारला जातो, एक नवीन शिक्षा आलेली आहे की झाडीने रस्ता स्वच्छ करायला सांगणं वगैरे. म्हणजे ज्यांच्याकडे दंडाचे पैसे नसतील तर त्यांना रस्त्यावर कचरा काढणं किंवा स्वच्छ करणं 1 तास झाडू मारणं, तर ह्या शिक्षेचं किंवा ह्या अशा पद्धतीच्या निर्णयाचं तुम्ही समर्थन करता? नाही, आपल्याला माहिती आहे की मी देखील करोनाग्रस्त होतो, घरातनं बाहेर पडलो नव्हतो. त्यामुळे या शिक्षेच्या संदर्भात मला अजून व्यवस्थित माहिती नाही, परंतु माहिती घेऊन मी आपल्याशी व्यवस्थित संवाद साधेन. त्याबरोबर भाजपने एक मागणी केलेली आहे की रजा अकादमीवर बंदी घालण्यात येईल. राज्य रजा अकादमी मोहम्मद अली फ्रान्सच्या अध्यक्ष फोटो लावले आणि त्याहून गाड्या पायी चालत गेले वगैरे. आणि फ्रान्स हा भारताचा मित्र आहे आणि त्यामुळं फ्रान्सच्या अध्यक्षासोबत अशा प्रकारचं हे करून संबित पात्रा फ्रान्सच्या बाजूने असं म्हणतात की मुंबईमध्ये जी फ्रान्सच्या पंतप्रधानांची बदनामी चालू आहे ती कशासाठी आणि हे काय चाललंय मुंबईमध्ये, असा सवाल विचारतो. नाही, निदर्शनं कोणालाही करण्याचा अधिकार आहे, परंतु या निदर्शनं करताना तारतम्य बाळगणं अतिशय गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या जातीय दंगली किंवा कुठल्याही प्रकारची धार्मिक तेढ किंवा कुठल्याही प्रकारचं सामाजिक वातावरण खराब होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी अथक प्रयत्न करतातच आहेत आणि ते याच्या बाबतीमधली तात्काळ दखल घेऊन याच्या बाबतीतला निर्णय घेतील.